आई शपथ, हा लुक करायला माझा अख्खा दिवस गेला. तर चलो गेट रेडी विथ मी. माझा आवाज खरंच खराब आहे आणि असा माणसागत वाटतोय. सकाळची सुरुवात माझी अशी लोळण्यापासून झालं, पण मला माहित होतं की आज मला लुक क्रिएट करायचं आणि खूप छान छान रील्स काढायचे आणि बरंच 2-3 कामं बाहेरची पेंडिंग आहेत ती उरकून घ्यायची आहेत. तर मम्मा आली सकाळ सकाळी बदाम आणि बऱ्याच गोष्टी घेऊन शेक करायचं होतं. तिला सांगितलं की मला भूक लागली, सो मम्मीने असं छान मिश्रण तयार केलं आणि मी ते पिलं सुद्धा. तर चलो गेट रेडी विथ मी. आज रेडी होताना मला एक जुनी आठवण आली, ती म्हणजे लहानपणी फंक्शन डे असायचा आणि माझा रेडी होण्याचा तेवढाच फुल ड्रामा चालायचा. आजही तेच चालू आहे. सो चला स्टोरी सांगता सांगता रेडी होऊयात. मला आठवतंय मी तेव्हा 7-8 वर्षाची होते. रविवार होता, मस्त झोप काढत होते मी आणि आई अचानक आली, उठ लवकर पाहुणे येणार. मला काहीच कळलं. मी पुन्हा पांघरून घेतलं आणि प्रयत्न केला की आता काही होऊ दे झोप काढायची. पुन्हा आई आली, पंखा बंद केला, पडदे उघडले आणि शेवटी मी उठलं नाही म्हणून पाणी शिंपडलं. हा अलाराम उठवतो तेव्हा आई उठवायची, सेम टॉर्चर. आणि टोनर वगैरे असलं काही नव्हतंच. आई गुलाबजल लावायची, लाव 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 म्हणायची आणि चेहरा चमकेल. मला डोळ्यात जळायचं फक्त त्यावेळेस. आणि सिरम काय असतं हे कधी माहीतच नव्हतं. घरातल्या नारळ तेल, सिरम प्लस मॉइश्चरायझर प्लस हेअर ऑइल प्लस एव्हरीथिंग मल्टीपर्पज प्रोडक्ट. मॉइश्चरायझरच्या नावाखाली काय लावत होतो माहितीये आम्ही? एक छोटे निळे डब्बे असायची, तीच सगळ्यांची क्रीम. बाबा, आई, मी, भाऊ सगळे तेच वापरायचे. आज बघा 4-5 वेगवेगळे प्रोडक्ट, असे 15-16-17 रोज स्किन केअर असायची. सनस्क्रीन नावाची गोष्टच आम्हाला कधी माहिती नव्हती. आई एवढंच म्हणायची, उन्हात जाऊ नको काळी पडशील, बस तोच सनस्क्रीन आणि ओढणी घ्यायची. खरंच जुन्या काळात सनस्क्रीन काय असायचं, मॉइश्चरायझर काय असायचं, टोनर काय असायचं, फाउंडेशन काय असायचं, काहीच माहिती नव्हतं. एक बॉडी लोशन असायचं, ते पण व्हॅझलिनचं, ते येलो कलरची डब्बी. सनस्क्रीन तर हे आज कळायला लागले की सनस्क्रीन लावलं पाहिजे जेणेकरून एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग. तुमचा चेहरा उन्हापासून वाचेल. सगळ्यात पहिला जी गोष्ट करायची असते मला आंघोळ केल्यानंतर, ती मी कधीच आयुष्यात, लहानपणी असेल या आत्तापर्यंत असेल, मी काहीच केलं नाही. लहानपणी माहितीये तुम्हाला, शरीराला सुद्धा आम्ही नारळ तेलच लावायचो. बॉडी लोशन काय असतंय? मला आठवते की गेल्या 4 वर्षापूर्वी पण आम्हाला माहिती नव्हतं की कन्सिलर काय काम करत होतं. आता आम्ही झोप पूर्ण झाली नाही, लाव कन्सिलर. काही काम नाही झालं, लाव कन्सिलर. इथे डार्क स्पॉट आलेत, लाव कन्सिलर. आणि आत्ताची जनरेशन जी आहे जेनझी, ती कन्सिलरचं खूप छान काम करते, सगळ्यांनाच माहितीये. आपल्याला आठवतं की गेल्या 3-4 वर्षापूर्वी आपण काय करायचो, कुठल्याही फंक्शनला जायचं म्हणलं की पहिल्यांदा फक्त व्हॅझलिनचं एक थोडंसं बोट घ्यायचं, ओठांवरती लावायचं, पावडर लावायची, टिकली लावायची, काजळ लावायचं आणि आपण फंक्शनला रेडी असायचो, लग्नात सुद्धा. पण आज बाहेर जरी पडायचं म्हणलं ना घरातून, तरी आम्हाला मेकअप लागतो. काय करायचं बोला. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही गेल्या 4 वर्षापूर्वी काय करत होता. तुम्हाला मेकअपचा प्रकार माहिती होतं का? आणि हे फाउंडेशन म्हणजे काय हेही माहिती नव्हतं. कारण की आमच्या वेळेस काय होतं, फाउंडेशन म्हणजे फेअर अँड लवली इतकंच लावायची गोष्ट. कारण आई म्हणायची खूप गोरी दिसते. मी फोटो बघते तेव्हा भूतनी वाटायची मी, कारण की ती फेअर अँड लवली घ्यायचो आम्ही आणि आम्हाला वाटायचं, आम्ही तेव्हा आईकडून ना ती चोरून घ्यायचो की काही करून आता ती लावायची आपल्याला आणि चोरून बाहेर निघायचंय. म्हणून आम्ही फेअर अँड लवली चोरून लावायचो. आम्हाला त्यावेळेस आई सुद्धा द्यायची नाही की आणि पिंपल येतात, हे तुमच्यासाठी चांगलं नाहीये. पावडर आम्हाला त्यावेळेस फक्त हे पॉन्ड्सच माहित होती. आता हे बनाना पावडर आलंय, कॉम्पॅक्ट आलंय, लूज पावडर आलंय, हे बरंच झालंय. आणि त्यावेळेस काय पॉन्ड्स पावडर, यार्डली, एवढंच माहिती असायचं आम्हाला. मेकअपच्या नावाखाली गेले 4-5 वर्षापूर्वी आपल्याला तो एक बॉक्स मिळायचा मेकअप किट. त्यातच आयशॅडो, त्यातच लिपस्टिक, त्यातच कॉम्पॅक्ट, त्यातच सगळ्या गोष्टी मिळून जायच्या, ज्या आम्हाला माहिती पण नव्हत्या की कशा वापरायच्या. त्यातलीच चमक घ्यायची डोळ्यावरती लावायचे, त्यातलीच चमक घ्यायची गालावरती लावायचे, त्यातलीच चमक घ्यायची नाकावरती लावायचे. हे आम्हाला त्यावेळेस कळतच नव्हतं. हे आयब्रो बिब्रो काय, तेच काजळ घ्यायचं, आयब्रोवरती ओढायचं. ब्लश घ्यायचा म्हणजे आम्हाला माहितीच नव्हती. पहिला काय करायचं माहितीये का, सोनार आम्हाला ना पहिल्यांदा ते गुलाबी कलरचे कागद द्यायचे, आम्ही त्यालाच ओले करायचो, तेवढंच गालावरती लावायचो. लिपस्टिक म्हणून ओठावरती लावत होतो. आणि आई काजळ कशी लावायची माहितीये का, तिचा एवढा जड हात आमच्या बिचारा गालांवरती आणि डोळ्यांवरती अशी ओढायची की ते निम्म काजळ माझ्या गालापर्यंत असायचं. परत तेच काजळ घ्यायचं कानाखाली लावायचं, तेच काजळ घ्यायचं पायाखाली लावायचं. तेव्हा सुद्धा आम्ही लहान होतो, 12 वर्ष 13 वर्षाच्या असून सुद्धा आई आम्हाला नाही सोडायची, बिना काजळ लावता आणि म्हणायची, नजर नाही लागत बाळा, तू जा अशीच. ज्यावेळी आमच्याकडे ब्लश नव्हता ना,
त्यावेळेस आई काय करायची, ते ब्लश म्हणजे जे सोनार कागद द्यायचे ते गुलाबी कलरचा, तो ज्यावेळेस आमच्यापाशी नसायचा त्यावेळेस आई अशी गालाचा चिमटा जोरात काढायची की आई ग म्हटलं तरी आई सोडायची नाही आणि परत म्हणायची की छान वाटतं, तेवढंच गुलाबी गाल दिसतात. आज ब्लश आपण ब्रशने लावतो, हाताने लावतो, एवढा मऊ मऊ, त्यावेळेस डायरेक्ट अटॅक व्हायचा आपल्यावरती. मस्करा बिस्करा काही नव्हता त्यावेळेस. आईने एक थापड मारली ना आम्हाला तरी आमचा मस्करा दिसायचा पापड्यांवरती, कारण की आम्ही रडतानाच अशी त्या गुडघ्यांमध्ये असं तोंड घालून रडायचो. ते आपलं पाणी आहे ना उलटं कपाळावरती जायचं ना, आईला अशा एवढ्या छान दिसायच्या त्यावेळेस रडताना. पण आता ते होत नाही. हे माझे आई बाबा बसल्यात, त्यांना बघायचं की प्रणाली मेकअप कशी करते. मम्मी तर म्हणते काय चालू आहे गेलंय ना, पहिल्यांदाच मेकअप बघते, कारण की मी आत्ता शिफ्ट झाली आहे घरी. पहिल्यापासून हॉस्टेल आणि ऑल आणि PG आणि सगळीकडे मी बाहेरच होते. लिपस्टिक नावाची गोष्ट म्हणजे पहिलं आमच्याकडे होतं ते सोनारांनी दिलेले गुलाबी कागद, तेच लावायचो आम्ही ना. आता वेगवेगळ्या पद्धतीच्या लिपस्टिक. तुमचं याच्यावरती काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आईबाबांचं बघून झालंय. आणि एक मला आठवते की गेल्या 4-5 वर्षापूर्वी लिपस्टिक नावाची गोष्ट काय असायची माहिती आहे, फक्त ती लग्नात लावली जायची आणि ती पण आईची, आणि ती लाल लाल भडक असताना सिंदूर टाईप ती लावायचो आम्ही. आणि मी लावली की ती जोकर सारखी दिसायची. आणि अजूनही मला वाटते मी एवढी 21 वर्षाची झाली तरी मम्मीला मी साडी दे साडी दे साडी दे करते. नेक्स्ट पार्टमध्ये राहिलेली स्टोरी ऐकवेन तुम्हाला. तेव्हा छोटी बाळा होती, आज मोठी बाळा. प्रोडक्ट बदलले, स्टाईल बदललं, पण रेडी होताना ड्रामा अजूनही तसाच.